नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. कालपासून आपण एक बातमी संपूर्ण समाज माध्यमांमध्ये बघत आहोत की शेतकऱ्यांसाठी जे काही अर्थसंकल्प येणार आहे आणि त्याच्याच आधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. जसं की शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत हेक्टरी 5,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 0.2 हेक्टरपेक्षा कमी असेल असं सरसकट शेतकऱ्यांना 1,000 रुपये मिळणार आहेत. मग ही बातमी खरी आहे का, किंवा राज्य शासनाचा जो काही GR आला आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे, या सगळ्या गोष्टी. कारण की आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना हे जे काही अनुदान मिळणार आहे. आता ती बातमी खरी आहे का, त्याच्यावर पण आपण देखील विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कारण की आपण इथे नक्कीच तुमचं ॲनालिसिस आणि तुमच्या जे काही डाऊट्स आहेत ते नक्कीच क्लिअर करणार आहोत. त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा, लाईक करायला विसरत नका जा. बघा, जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, शेतकऱ्यांना खूप काही अपेक्षा होत्या. केंद्राचा जो काही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्याच्या आधी देखील शेतकऱ्यांना सांगण्यात येत होतं की आम्ही शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना 12,000 रुपये देऊ. त्यातल्या त्यात जे काही शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं होतं की त्याच्याच नंतर सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही पीक विम्यासारख्या गोष्टी देत आहोत आणि मग शेतकऱ्यांना 12,000 रुपये द्यायच्या काय गोष्टीत. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर जे काही निर्मला सीतारामन मॅडम आहे त्या मॅडमांनी फक्त उच्चवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प सादर केला आणि म्हणूनच आपण त्यांना मॅडम म्हणत आहोत, कारण की शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी याच्यात त्यांनी काही ठेवलं नाही. मग आता राहिला विषय राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे आपले उपमुख्यमंत्री म्हणजेच अजितदादा पवार, अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत आणि त्याच आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने विधानसभेच्या पूर्व ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आश्वासनं देण्यात आले होते की आम्ही तुमचा 7/12 कोरा करणार आहोत. शेतकऱ्यांचं जे काही राहिलेलं अनुदान आहे सोयाबीन कापसाचं 2023 सालीचं ते आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देऊ. आणि म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांना आता अजितदादा पवार यांच्याकडून अपेक्षा लागलेल्या आहेत. जर विचार केला तर कापूस आणि सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना जे काही खर्च जातोय तो खर्च देखील निघत नाही आहे. शेतकरी आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांचं आता 2-3 दिवसापूर्वीच एक अर्धनग्न आंदोलन चालू होतं, ज्याच्यासाठी की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे, शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव पाहिजे. त्यातल्या त्यात सोयाबीनची जी काही खरेदी व्हायला पाहिजे होती ती सोयाबीनची खरेदी राज्याच्या पणन विभागाकडून थांबवण्यात आली. केंद्र सरकार म्हणतं आम्ही खरेदी सुरू केली आहे, त्याची मुदतवाढ केली आहे, पण राज्य सरकार म्हणतं आम्हाला तसला कुठलाही कागद, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाही आणि म्हणून आम्ही लाखो टन हा सोयाबीन शेतकऱ्यांचा तिथे ऑफिसांच्या बाहेर शेतकऱ्यांचा पडलेला आणि तो खराब होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून या ज्या काही गोष्टी जर घडत असतील शेतकऱ्यांचं जे काही घेतलेलं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज शेतकरी फेडणार कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हाच मुद्दा गाजत आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जर 2023 पासून शेतकऱ्यांना जे काही सोयाबीन कापसाचं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं, खूप काही मोठ्या प्रमाणावर याची पब्लिसिटी करण्यात आली. आम्ही भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 10,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 10,000 कापसाला, 10,000 सोयाबीनला आम्ही देऊ. हे काही शेतकरी 2024 मध्ये शेतकऱ्यांना जे काही हमीभाव होता त्या हमीभावापेक्षा कमी भाव जर मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करू आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही ते अनुदान देऊ. आणि मग म्हणूनच जर विचार केला तर आज जे काही राज्यामध्ये शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अजितदादा पवार यांच्याकडून जे काही परवा दिवशी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही जे काही कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत लाखो टन मॅट्रिक टन हा सोयाबीन शेतकऱ्यांचा जे काही बाहेर पडलेला आहे, शेतकऱ्यांचा घेत नाही आहे, त्याला आम्ही न्याय देऊ. आणि तिथेच कुठंतरी हे लिंक लागलं की शेतकऱ्यांना आम्ही हे सोयाबीन कापसाचं जे काही भावांतर योजनेच्या अंतर्गत अनुदान देऊ. पण त्याच्याही आधी जर विचार केला तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत जे 2023 साली पात्र झाले होते, याच्यामध्ये सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी आहेत आणि काही उर्वरित शेतकरी आहेत ज्यांचे पीक पेरा लावलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना ते राहिलेलं अनुदान पण देऊ असंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ते मागचं जे काही राहिलेलं अनुदान आहे ते कॅरी फॉरवर्ड होईल आणि
भविष्यामध्ये ज्या पद्धतीने BJPने सांगितलं होतं तर ते देखील शेतकऱ्यांना लागू होणार आहे. सो ओव्हरऑल इथे पिक्चर क्लिअर झाला असेल मित्रांनो तुमचा की कोणतं अनुदान मिळणार आहे आणि काय नाही मिळणार आहे. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.